सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जातीवाचक अपमान, नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप. ढसाळ कुटुंब अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत. पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर स्मार्ट मीटर लावल्यावर वीज बिलावर दिवसा 10% सूट देण्याची सुद्धा घोषणा. वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. तर निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप, नारायण जांभुळे यांच्याकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्या, सुधीर मुनगंटीवारांची सभागृहात मागणी. केंद्राकडे शिफारस करण्याची राज्य सरकारला विनंती. 2027 पर्यंत मुंबईतील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. मुंबईतील हॉटेल्स उपहारगृहांमध्ये आता मेन्यू कार्ड मराठीत करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. तर उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. राज्यातील जीबीएस बळींची संख्या आता 12वर. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाला जीबीएसमुळे त्याचा मृत्यू. तर राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या आता 225. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज. कसारा स्थानकात आज आणि उद्या ब्लॉक. तर उड्डाणपुलाची तुळई उभारणीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. तर माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार.